आता बऱ्याच वेळा असं होतं की ढोल वाजवणं म्हणजे असंही की मुलं वेळ देतात म्हणजे गणपतीच्या अगोदर हो, महिन्या तुम्ही तयारी करता म्हणजे हो, बऱ्याच वेळा मी पाहिली नदीकाठी सगळे ते हो, चालू असते तयारी. मग हे करताना म्हणजे हा व्यायाम पण होतो. म्हणजे हो, बऱ्याच वेळा मुलींचा असेल, मुलांचा हो, असेल त्यांनी एकत्र म्हणजे लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं की गणेशोत्सव हे आपलं एकत्र येण्याचं साधन आहे की हो. त्यासाठीच त्यांनी तो सुरुवात केली. सुरुवात केली होती. तर ते सगळे लोक एकत्र येत आहेत किंवा काम करतायत आणि तुम्ही बरीच मंडळ आहेत. मग तरी तुम्ही असं कुठल्याही ढोल पथकाकडं एक प्रतिस्पर्धक म्हणून तुम्ही कधी पाहीत नाही नाही, कधीच नाही. किंवा सगळ्यांना सामावून घेता. त्यामुळे ह्याचं 100% वेगळेपण किंवा सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम तुम्ही नक्की कसं करता? सगळ्यांना आताच प्रतिस्पर्धा म्हणलात ना तुम्ही, हां, तर शिवगर्जना पथक सर्वात पूर्वी सुरू झालेले. बरोबर आहे. तर हां. ती प्रतिस्पर्धा नावाचा प्रकारच नाही आहे हं, आमच्याकडे. हं. तर सगळे आता आज जर तुम्ही पुण्यात 350च्या आसपास पथकं आहेत. तर त्या प्रत्येक नाही 70% पथकांमध्ये जर तुम्ही पकडलं, बरोबर तर आहे. शिवगर्जनेतला एक वादक त्या पथकामध्ये 100% असणार. आपल्याकडे शिकलेत, हं, ही ढोल पथकं वाढीच झाली, शिकला, बाहेर गेला, त्याला जवळ पडत नाही, त्यांनी नवीन पथक सुरू केलं. हं. आपली कायम सहकार्याचीच भूमिका आहे. प्रतिस्पर्धी असं कोणी नाही. रस्त्याला आम्ही जर कधी एकत्र आलो, मिरवणुका एकमेकांना असं क्रॉस बरोबर होतात, आहे. हं. तर तेव्हा आम्ही एकमेकांच्या सोबत वादन करतो. किंवा मानवंदना एकमेकांना देतो. मानवंदन एकमेकांच्या सोबत एकत्रित हां. ताशे, एकत्रित उत्साह ढोल, वाढवतो, उत्साह प्रोत्साहन देतो. वाढवायचा. हो. कॉम्पिटिशन नाही करायचं. बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यात नाही काही आणि आणि कसं होतं, की बऱ्याच वेळा, की हे जे ढोल शिवगर्जना हो, म्हणजे नाव पण तुमचं एक चांगलं आहे. हो, तुम्ही संस्कृती जपण्याचं काम हो. करता आणि नेहमी मला वाटतं तुम्ही दरवर्षी काहीतरी वेगळं घेऊन येता. दरवर्षी. मी त्यातून मागच्या वेळेस मला वाटतं खंडोबाचं होतं, भंडारा हां, वगैरे जय तुम्ही बरंच मल्हार काय होता जय आमचा. मल्हारची हो. गोष्ट केली होती. म्हणजे असे वेगळे प्रयोग तुम्ही करता. मग हो. त्याचं नक्की वेगळेपण टिकवण्यासाठी काय तुम्ही संकल्पना किंवा कोण त्याची प्रेरणास्थानी किंवा काय करता तुम्ही? प्रेरणास्थान आता हे आता या वर्षी आपण मल्हार केलं, त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे मल्हार आणि आमचं त्याच्या मागील वर्षी महाकालचा ताल महाकालचं होता मला वाटतं. हां, मी आणि पाहिलं होतं. मागच्या वर्षी मल्हार होता. म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपल्याला जेवढं करता येईल, बरोबर. आपण तेवढा प्रयत्न करतो आणि मुळात शिवगर्जना पथकाचा ना फायबर नावाचा प्रकार आम्ही वापरत नाही. ताशाला अच्छा. ते आपल्याला हो, हो. ऑप्शन नाही म्हणून ते करावं लागतं. नाहीतर हं. आम्ही चामड्याचीच पानं वापरतो. आमची वाद्य पण सगळी तीच आहेत जुनी, बरोबर आहे. हां. जी मुलांनी घेतलीत. मी आजपर्यंत एकही वाद्य फाटले म्हणून विकलेलं नाहीये. अच्छा, अच्छा. ते हां. अजूनही सांभाळून ठेवलंय कारण ती वेगळीच आहे. बरोबर आहे. खूप म्हणजे कष्टाने, रक्ताने उभी केलेली आहे ती. आणि सगळी मुलांनी. लोकं म्हणजे तुम्ही फक्त ढोल पथक हो, किंवा फक्त वाद्य संस्कृतीनं जपता किंवा त्याला एक संस्कृती जपण्याचंच काम जे आपण हो, म्हणतो किंवा संस्कृती जपा. आणि पारंपरिक तुम्ही हे ठेवता म्हणजे कुठलाही सिनेमा आला किंवा काही हो, गोष्ट आली, तरी त्याला कुठलंही वळण न देता म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच तुम्ही काम करता. तर बऱ्याच वेळा मी ऐकलंय की तुम्ही फक्त म्हणजे गणेश उत्सव असतील किंवा चांगले हो. सामाजिक विषय असतील, सामाजिक विषय याच्यामध्येच तुम्ही काम करता. म्हणजे आणि बाकी फक्त इतर कुठले कमर्शियल नाही, नाही. कार्यक्रम असतील, तर तिकडे कम तुम्ही कधी जात नाही, नाही असं नाही. मी ऐकलंय. नाही, नक्की शिवगर्जना पथक हे कधीच अशा कमर्शियल कार्यक्रमांना गेलं नाही. हां. धार्मिक कार्यक्रम असेल, हं. जो सगळ्या संस्थेच्या मुलांना विचारला जातो, तरच आम्ही बरोबर आहे. घेतो. आम्ही 4 जण बसलो निर्णय घेतला असं कधीच नव्हतं. हं. पहिले मीटिंग होती आणि जे आपलं धार्मिक आहे आपण त्या उद्देशच तो होता, की धार्मिक बरोबर आहे. कार्यक्रमासाठी आपलं वाद्यपथक वाजलं पाहिजे. तर ते ढोल आहेत आपण ते जुन्या काळापासूनचा विषय आहे तो, हो, हो, हो. की हे वाद्य कुठेही वाजवायच्या कामाचे नाहीयेत. हे हं. रणवाद्य आहे. हं, हं, हं. हे लढायांमध्येच वापरलं वापरतात. जायचं. नंतर आपल्या आनंदी क्षणांना वापरलं जायचं. बरोबर आहे. तेव्हा असायचं ते.